अमरावतीच्या अंजनगाव सुरजी शहराच्या गणेश नगरमधल्या नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे। पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी हा मोर्चा काढलाय। या मोर्चामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतला आणि यावेळी मुंडन करत मडकी फोडून प्रशासनाचा निषेध करण्यात आलेला आहे। पाणी पुरवठ्याची वेळ निश्चित नसल्यामुळे इथले नागरिक सुद्धा संतापलेले आहेत। आणि याविषयी अमरावतीचे आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। छगन, काय नेमकी अंजनगाव सुरजी मधली परिस्थिती आहे? किती दिवसांच्या आड पाणी मिळतंय त्यांना? यामिनी, जर बघितलं तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अंजनगाव सुरजी तालुक्यातील अनेक परिसरामध्ये असेल किंवा अंजनगाव सुरजी शहरामध्ये असेल, पाणी पुरवठा अनेक ठिकाणी वेळेत होत नव्हता आणि याच संदर्भात महिला माजी प्रचा कार्यालयावर जाऊन त्यांनी अनेकदा निवेदनं दिलीत। त्यांना या समस्या सोडवण्यासंदर्भात तक्रारी देखील केलेल्या आहेत, मात्र तरी देखील मजिप्रकडून त्यांच्या पाणी समस्या सोडवल्या गेलेल्या नाहीयेत। आणि अखेर महिलांनी आज जर बघितलं तर आज माजी प्रचा कार्यालयावर घागर मोर्चा काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि यावेळेस त्यांनी माजी प्रचा कार्यालयात जाऊन घागरच फोडून नाही तर त्यांनी मुंडन देखील केलेलं आहे आणि यामध्ये महिलांचा मोठ्या संख्येने आपण व्हिज्युअलमध्ये जर बघितलं तर महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। त्यांना केवळ एक आणि एक प्रश्न होता त्यांचा की आम्हाला घरगुती नळामध्ये आमच्या पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे, हा छोटासा प्रश्न घेऊन त्या माजी प्रचा कार्यालयावरती गेलेल्या होत्या। मात्र अशी जर परिस्थिती बघितली तर अमरावतीच्या केवळ अंजनगाव शहरामधली नाही आहे, अमरावतीच्या अनेक भागामध्ये अशी समस्या जी आहे पाण्यासाठीची ही भेडसावते आहे। एकंदरीत पश्चिम विदर्भाचं जर चित्र बघितलं यामिनी तर या अमरावती विभागातल्या 5 जिल्ह्यांमध्ये 86 गावांमध्ये 91 टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे। आणि दुसरीकडे जर बघितलं तर अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते आहे। ही सगळी आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर पश्चिम विदर्भातल्या प्रमुख जलाशयामध्ये जर बघितलं तर केवळ 37% जलसाठा आता शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे विदर्भात देखील आता जर बघितलं तर मान्सून 1 महिन्यावर आहे आणि या 1 महिन्यामध्ये पाण्याचं नियोजन करणं प्रशासनाला मोठं कठीण जाणार आहे। यामिनी, अगदी छगन, तुम्ही असेच सोबत राहा।